नमस्कार श्रोते हो. असं म्हटलं जातं की देर इज नो बिझनेस लाईक शो बिझनेस. आणि याच आपल्या बॉलिवूडच्या शो बिझनेस मधील एका गोमंतकीय व्यक्तिमत्वाबरोबर आपण आता गप्पा मारणार आहोत. ते म्हणजे एन चंद्रा, म्हणजेच गोव्यातल्या नार्व्या गावचे चंद्रशेखर नार्वेकर. नमस्कार चंद्राजी. प्रथम मला सांगा, ऑन स्क्रीन सारखं अत्यंत ग्लॅमरस फील्ड सोडून दिग्दर्शनासारखं मनस्तापाचं, मेहनतीचं, टेन्शनचं फील्ड तुम्ही का निवडलं? खरं बघायला गेलं तर हे फील्ड मी स्वतः निवडलंच नाही. हे माझ्या डोक्यावर लादलं गेलं असं सांगता येईल आपल्याला. अच्छा. कारण साधारणपणे नेहमी लोक मोठे झाल्यावर म्हणतात की मी लहानपणापासून मला हेच बनायचं होतं, मी त्याचा ध्यास घेतला होता, असं होतं तसं होतं. तसं माझ्या बाबतीत काहीच झालं नाही. माझ्या बाबतीत तो एक जोक सांगतात ना की एका विहिरीमध्ये एक छोटं मूल पडलं होतं आणि किनाऱ्यावर सगळे लोक ओरडत होते की वाचवा वाचवा वाचवा, आणि एका माणसाने खाली उडी मारली आणि तिला वाचवलं आणि बाहेर काढलं. सगळे म्हणायला लागले, अरे एवढी तुझी कशी डेअरिंग केलीस, हे कसं केलंस, कमाल आहे का, कसं काय एवढी डेअरिंग झाली कशी तुमची? तो म्हणलं, हे सगळं सोडा, पहिलं सांगा धक्का कोणी मारला. तर गंमत आहे की मला पण मी पण असतो ही माणूस शोधतो ज्याने मला धक्का मारला आणि याच्यात टाकलंय. नाही, पण तुमच्या घरामध्ये फिल्मचं वातावरण होतं, म्हणजे तुमच्या माझे वडील जे आहेत ते बॉम्बेला आपल्या फिल्म सेंटरमध्ये ब्लॅक अँड व्हाईट डिपार्टमेंटचे इन्चार्ज होते. त्यामुळे मला प्रवेश सुकर झाला. कारण SSC झाल्यानंतर मला कुठेतरी म्हणजे पहिल्यांदा मी नेव्हल इंजिनिअरिंगला जायचा प्रयत्न केला. म्हणजे मी आपल्या माझगाव डॉक्समध्ये बॉम्बे पोर्ट ट्रस्टमध्ये काही अप्रेंटिसशिप केली, परीक्षा दिल्या, पास झालो. आणि पण तिथे कमी सीट्स आणि खूप म्हणजे तिकडे इन्फ्लुअन्स लागायचा वगैरे, त्याच्यामुळे मला ते मिळू शकलं नाही. आणि तोपर्यंत 2-3 महिने गेले होते, कॉलेजेस सुरू झाली होती. त्याच्यामुळे मग मी घरीच बसायला लागलो. तर माझे वडील दुपारी जेवायला घरी यायचे लॅबॉरेटरीतून. तर मला नेहमी नाक्यावर बघायचे की हा उभा इकडे असाच लोफर पोरांबरोबर. तर एक दिवशी मला बोललं, काय चालवलंयस काय वगैरे. तर म्हटलं असं आहे. तेव्हा ते मला एडिटिंग डिपार्टमेंटला घेऊन गेले आणि तिथून मी एडिटिंग डिपार्टमेंटमध्ये लागलो अप्रेंटिस म्हणून. आणि मग एडिटिंगमधून डायरेक्शनमध्ये गेलो, डायरेक्शनमधून रायटिंगमध्ये, अशा सगळे डिपार्टमेंट जे फिरलो पुढे. पण असं एकंदरीत ते अचानक असं म्हणजे दुसरं काही करायला नाही म्हणून फिल्म इंडस्ट्रीत गेलेला माणूस. निदान हे तरी करू दे, काहीतरी करायला पाहिजे. नाही, म्हणजे तुमचा प्रवास तसा उलट झालेला आहे. तुम्ही आधी पोस्ट प्रोडक्शन शिकलेले आहात, म्हणजे त्यानंतर तुम्ही प्री प्रोडक्शन. पण त्यावेळी साधारण कधीची गोष्ट आहे ही? साधारणपणे 69-70ची गोष्ट आहे. मग त्यावेळी तुम्ही स्वतःहून निर्णय घेऊ शकत होता का की एडिटिंग झाल्यानंतर मी कॅमेरा वर्क शिकेन किंवा डायरेक्शन शिकेन, असं काही? नाही, पुन्हा सगळ्या गोष्टी अशा विचित्र झाल्या आयुष्यामध्ये की मी ज्यावेळेला एडिटिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो आणि जॉईन झालो तेव्हा बरेच दिवस बेरोजगारी पाहिल्यामुळे मी, कारण काही काम नसायचं त्यामुळे, तर आणि त्या कालखंडामध्ये जी दोस्त मंडळी भेटली मला रस्त्यावर नुक्कडवर उभी राहिली, जी सगळी तुम्हाला नंतर माझ्या पहिल्या फिल्ममध्ये भेटली, जी अंकुशमध्ये, ती मला त्यावेळेला भेटलेली लोक होती की दिवसभर करायला काहीच नाही, रस्त्याच्या नाक्यावर उभं राहायचं, मग कोणाची याची टिंगल कर त्याची टिंगल कर. त्याच्यातले जे काही सीन्स आले होते ते अंकुशमध्ये, ते शब्द, ती कॅरेक्टर्स, त्यांचे व्यक्तिरेखा, या सगळ्या त्या कालखंडामध्ये मी फार जवळून पाहिलेल्या व्यक्ती आहेत त्या. आणि एडिटिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो मी. आणि नंतर काय झालं की तिथे ऍक्च्युली लहानपणापासून आमच्या आईने आम्हाला एक पर्यटनाची फार सवय लावली होती. म्हणजे दरवर्षी आम्हाला कुठेतरी ती सुट्टीमध्ये घेऊन जायची. म्हणजे कधी गोव्यालाच घेऊन जा, कधी नैनितालला घेऊन गेली मला एकदा, कधी आम्हाला, म्हणजे आम्ही 3 भावंड, कधी नॉर्थला घेऊन गेली, कधी साऊथला घेऊन गेली. म्हणजे लोअर मिडल क्लासची परिस्थिती असताना सुद्धा कुठेतरी पदरमोड करून, काटकसर करून, कुठून तरी पैसे कर्ज काढून ती आम्हाला कुठे ना कुठे दरवर्षी न्यायची. त्यातनं आम्हाला 3ही भावंडांना पर्यटनाची फार म्हणजे एक ट्रॅव्हलिंगची फार आवड निर्माण झाली होती. ज्यावेळेला मी एडिटिंग डिपार्टमेंटमध्ये गेलो तेव्हा तिकडे असिस्टंट डायरेक्टर सगळे यायचे. आम्ही तर एडिटिंगचं काम करायचो.
आणि त्यात काय व्हायचं की ते सगळे बोलत राहायचे, अरे अगले महिने मेरा राजस्थान आउटडोर आहे, अरे मेरा तो काश्मीर आउटडोर आहे, अरे मेरा तो वो आउटडोर आहे. तेव्हा माझे डोळे चमकायचे, अरे हा कोण प्रोड्युसर माणूस आहे जो फुकटामध्ये सगळ्या लोकांना घेऊन जातो, काश्मीरला घेऊन जातो, राजस्थानला घेऊन जातो आणि एक एक महिना तिकडे असतात. आणि त्या लालसेतनं की येथे फुकट आपल्याला ट्रॅव्हलिंग करायला मिळेल, आणि त्या लालसेतनं मी डायरेक्शन डिपार्टमेंट जॉईन केलं. म्हणजे डायरेक्टर बनण्यासाठी केलं नव्हतं, म्हणजे इथे फुकट प्रवास करायला मिळेल आपल्याला. कोणतरी एक प्रोड्युसर नाचा प्राणी आपल्या पैशाने घेऊन जाईल, आपल्याला थोडं काम करायला लावेल, हरकत नाही. पण काम करून आपल्याला जर बघायला मिळत असेल, सगळा देश बघायला मिळत असेल, परदेश बघायला मिळत असेल, तर हे आपल्याला जॉईन करायला पाहिजे. आणि त्या लालसेमधून मी ते डायरेक्शन डिपार्टमेंट जॉईन केलं. आणि त्याचा शेवट असा झाला की माझ्या लास्ट पिक्चरला बेकाबूला मीच 25 लोकांना घेऊन कॅनडाला गेलो होतो शूटिंग करायला. तुम्हाला माहित होतं महत्व. अच्छा, मला सांगा, तुम्ही मगाशी म्हणालात की नाक्यावरचे लोक तिथे तुम्हाला भेटले, ती सगळी विचार प्रवृत्ती तुम्हाला तिथे दिसली. आता टायकलवाडी ऍक्च्युअली आहे, मग ते तिथे तुमचं बालपण गेलंय का? नाही, टायकलवाडीमध्ये माझं बालपण नाही गेलं. पण टायकलवाडी जरी तिथे खरी असली ना, तरी काही जे नाके असतात ते असे ती प्रवृत्ती होऊन जाते. म्हणजे तसाच नाका तुम्हाला वरळीत मिळेल, तसाच नाका दादरला मिळेल, तसाच तुम्हाला घाटकोपरला मिळेल. तर टायकलवाडी म्हटल्यावर घाटकोपरमधल्या माणसाला पण वाटेल की नाव टायकलवाडी आहे, पण ही आपली राजावाडी असावी, कारण आपल्या इथे पण पोरं अशीच उभी राहतात. आणि तेच वरळी नाक्याला कोणी म्हणतात की हा वरळी नाका असावा बहुतेक, आणि इथेच पोरं अशीच उभी राहून टिंगलबाजी करत असतात. तर तो नाका म्हणजे एक प्रवृत्ती झाली. आणि त्या प्रवृत्तीमध्ये मग अनेक प्रकारची पोरं येतात, अनेक प्रकारची घरं येतात, त्यांची बॅकग्राऊंड येते. आणि त्याच्यामध्ये जे गिरण कामगारातला एक मुलगा आहे की ज्याला गिरणीत त्याच्यात पॉलिटिक्स केलं म्हणून काढून टाकलाय. तर असे सगळ्या व्यक्ती मी त्या वरळी नाक्यावर त्या नुक्कडवर उभं राहून 8 महिन्या 10 महिन्यामध्ये पाहिल्या होत्या. इव्हन तो म्हातारा जिकडे तो एक कॉईन चिकटवतात आणि त्याची टिंगल करतात, तर ते सगळं आम्ही करून गेलो होतो. त्याच्यामुळे ते म्हणूनच आणि ते लोकांना खूप जीवनाच्या जवळचा सिनेमा वाटण्याचं कारण की ते जीवनाच्या एका घडलेल्या पार्टमधून असा तुकडा काढूनच तो लावला होता त्या सिनेमामध्ये. आपण गणपती आणि सोडा वॉटरच्या दंगली या ऍक्च्युअली म्हणजे फर्स्ट टाइम मला वाटतं एवढ्या रफली चित्रित झालेल्या आहेत. त्याही त्याच्यातूनही तुम्ही गेला. हो, म्हणजे आम्ही जरी स्वतः म्हणजे सोडा वॉटरची बॉटल फेकली नसेल, पण फेकताना पाहिलेली आहे आणि अगदी रेग्युलर पाहिलेली आहे. म्हणजे वरळी नाक्यासारख्या ठिकाणी हा अशा प्रकारच्या घटना घडणं हे इट वॉज पार्ट ऑफ लाईफ. म्हणजे दर रविवारी शनिवारी मारामाऱ्या होणं, आणि या गँगची त्या गँगची, तो दादा हा दादा, आणि असं हे खूप असं रेग्युलर त्या ठिकाणी एक मुंबईच्या ऍटमॉस्फिअरमध्ये. आणि अशाच प्रकारचा पुन्हा की वरळी नाका पुन्हा एक प्रवृत्ती आहे. तशाच गोष्टी तुम्हाला, तसेच दादा, तशाच गल्ल्या ह्या तुम्हाला दादरलाही सापडतील, घाटकोपरलाही सापडतील. त्यामुळे ते सगळ्या लोकांच्या ते खूप जवळचं होतं. पण अंकुश सारखा थोडासा वास्तववादी, थोडासा पॅसिमिस्टिक असा पिक्चर काढायला तुम्हाला म्हणजे कोण फायनान्स एकदम कोणी म्हणजे ऍक्च्युली कोणी धाडस केलं नाही, म्हणून तर एकाच माणसाने धाडस केलं, म्हणजे ते म्हणजे मीच. तेच मी विचारणार होतो की एक प्रोडक्शन लाईन मधून डायरेक्शन डिपार्टमेंट मध्ये काम केल्यानंतर एक स्वतंत्र पिक्चर काढण्या एवढं पाऊल, बरोबर, तो तुमचा प्रोसेस काय होता? तो प्रोसेस पण खूप इंटरेस्टिंग प्रोसेस होता. काय झालं की एक वेळ अशी आली की मी गुलजार साहेबांकडे असिस्टंट होतो जवळ 10 वर्ष. त्यांच्यानंतर मी त्यांना सोडलं, कारण एका चित्रपटाच्या म्हणजे स्क्रिप्ट विषयी थोडेसे माझे डिस्प्यूट झाले की मी माझी खरी ओपिनियन सांगितली, त्यांना पटली नाहीत, आवडली नाहीत. नमकीन नावाचा सिनेमा होता, आणि त्याच्यानंतर मग मी ते सोडलं फिल्म. त्यांना असिस्टंट म्हणून नमकीन कंप्लीट झालं, सोडलं. आणि मी बापू म्हणून साऊथचे एक डायरेक्टर, फार मोठे डायरेक्टर आहेत तिकडचे, त्यांच्याबरोबर मी असिस्टंट एडिटर म्हणून, चीफ असिस्टंट डायरेक्टर म्हणून, असोसिएट वो 7 दिन आणि बेजुबान हे 2 सिनेमे त्यावेळेला ते बनवत होते. त्यावेळेला असोसिएट डायरेक्टर म्हणून मी त्यांच्याकडे लागलो. ते लागल्यानंतर पहिल्या शेड्यूल नंतर प्रश्न आला की एडिटर कोण. तर मी एडिटिंगमध्ये काम खूप केलं होतं, पण मी स्वतः एडिटर म्हणून मला फिल्म नव्हती मिळाली. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की म्हटलं मी जवळजवळ आज 15 वर्ष एडिटिंगमध्ये काम करतोय, तर हे शेड्यूल मी फ्री एडिट करतो, आणि तुम्ही आवडलं तर मला ठेवा, कोणतंही कंपल्शन नाही. तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही, कारण मी तुमच्यावरच कामं करतो, तुम्ही मला सांगा नाही चंद्राबाई कोणी अच्छा लगा,
आणि आपण दुसरा माणूस घेऊ, पण मला एक तुम्ही चान्स द्या असं मला वाटतं. तर माझं त्या शेड्यूलमध्ये काम बघून ऍज अ असोसिएट डायरेक्टर त्यांना थोडासा कॉन्फिडन्स होता. ते म्हणाले की ठीक आहे म्हणून. आणि मग मी लगेच दिवस रात्र मेहनत करून ते दोन्ही पिक्चरचे शेड्यूल्स एडिट करून त्यांना दाखवली, म्युझिक टाकलं त्याच्यामध्ये थोडंसं. आणि त्यांना इतकं आवडलं की ते म्हणाले आता मला दुसऱ्या एडिटर शोधायची गरजच नाही. आणि तेव्हापासून मग मी इंडिपेंडेंटली एडिटिंगची त्यांची बरीच फिल्म्स केल्या मी. त्यावेळेला काय झालं की एडिटर म्हणून आणि असोसिएट डायरेक्टर म्हणून मला मानही खूप मिळायला लागला, कारण ते साऊथला राहायचे, हैदराबादला, मद्रासला राहायचे आणि शूटिंग पुरते इकडे यायचे. त्यांना भाषाही येत नव्हती, त्याच्यामध्ये भाषेवर ते पूर्ण माझ्यावर अवलंबून असायचे. आणि ते शूटिंग संपल्यावर दुसऱ्या दिवशी निघून जायचे. त्याच्यामुळे शेड्यूल तयार करणं, स्क्रीन प्ले रायटर बरोबर, डायलॉग रायटर बरोबर जाऊन डिस्कशन्स करणं, ज्यावर ते लिहून घेणं, सगळं हे मला प्रोड्युसर बरोबर बसून मला करायला लागायचं. त्यामुळे मी असोसिएट डायरेक्टर खऱ्या अर्थाने काम करत होतो आणि पैसेही चांगले मिळायचे त्याच्यामुळे. तर एक दिवशी मी असाच घरी रविवारी बसलो असताना मला त्या क्षणी जाणवलं की मी खूप सॅटिस्फाय होतो आयुष्यामध्ये. म्हणजे आपल्या पैसेही बरे मिळत आहेत, सगळं बरं चाललंय. आणि त्या क्षणी मला भीती वाटायला लागली की आपण आयुष्यभर असोसिएट डायरेक्टर म्हणूनच मरणार. अच्छा. म्हणजे माझ्यातली जी इन्सिक्युरिटी होती ना ती कुठेतरी संपली होती की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. ही जे आहे त्याच्यामध्येच आपण खुश झालो होतो, कारण सगळंच योग्य होतं. आणि ती सिच्युएशन मला फार भीतीदायक वाटली. आणि मी दुसऱ्याच दिवशी जाऊन बापूंना सांगितलं मी असोसिएट डायरेक्टर म्हणून काम नाही करणार आता. असोसिएट डायरेक्टर म्हणून मी जॉब सोडून दिला. अच्छा. एडिटरचा जॉब याच्यासाठी ठेवला की मला माझं घर चालवायचं होतं, मला लग्न झालेलं होतं. पण मला की आता मी फक्त फाईल पकडेन ती स्वतःची पकडेन, दुसऱ्यासाठी फाईल नाही पकडणार ऍज अ असिस्टंट डायरेक्टर. आणि मग मी दुसऱ्यांकडे स्ट्रगल करायला लागलो की कोण पिक्चर आपल्याला देईल इंडिपेंडेंटली करायला. तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली बऱ्याच महिने मी स्ट्रगल केल्यानंतर. ती गोष्ट अशी की डायरेक्टर बनण्यासाठी तुम्हाला 2 गोष्टींची आवश्यकता लागते. एक म्हणजे तो टॅलेंट जो तुम्हाला हवाच, नाही तर तुम्ही चांगले डायरेक्टर प्रूव्ह होऊच शकत नाही जरी तुम्हाला ब्रेक मिळाला तरी. पण त्याच्यापेक्षा आणि एक गोष्ट महत्वाची आहे जी मी पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने हे बोलतोय की मॅन्युप्युलेशन नावाची एक गोष्ट असते. टू मॅन्युप्युलेट सर्टन थिंग्स टुगेदर. ते जर तुम्हाला येत नसेल ना तरी सुद्धा तुम्ही डायरेक्टर बनवू शकत नाही. कारण ज्यावेळेला एक नव्या माणसाला एक प्रोड्युसर पिक्चर देणार तेव्हा तो नव्या माणसाला कशाला देईल, तर नव्या माणसाकडनं त्याला काहीतरी सवलतींची अपेक्षा असते. म्हणजे कसं की असिस्टंट डायरेक्टर असिस्टंटी करत असताना त्यांनी काही कलाकारांबरोबर आपलं रिलेशन क्रिएट करायला पाहिजे, त्यांना हे इम्प्रेस करून द्यायला पाहिजे की मी खूप इंटेलिजंट आहे. आणि मग ज्यावेळेला तो त्याच्याकडे जाईल पिक्चर मला की मुझे पहिली पिक्चर मिल रही आप मेरी पिक्चर में काम कीजिए, तर त्यांनी मार्केटपेक्षा ₹1,00,000-2 लाख याच्याकडनं कमी घेतले पाहिजे. अच्छा. तर त्या प्रोड्युसरला जर फायदा होत नसेल तर तो नव्या माणसाला ब्रेक का देईल, तो एखाद्या एस्टॅब्लिश डायरेक्टरलाच काम देईल. मग आपण सांगायचं देखो बाहर ये हीरो अगर 25 लाख रुपए ले रहा है तो वो मेरे साथ 15 लाख में काम करने को तैयार है. ये हीरोइन 10 लाख रुपए रहती है, वो मेरे साथ 7 लाख रुपए में काम करेगी. मैं कैमरामैन को सस्ते में लाऊंगा, मैं इसको सस्ते में लाऊंगा, ये कर लूंगा वो कर लूंगा, अब मेरे को पैसे मत देना. तेव्हा त्याला वाटायला लागतं की कुठेतरी मला कुछ 1, 20, 25, 30, 50 लाखाचं हे बजेटमध्ये कमी पडतात. तेव्हा कुठेतरी तो तुम्हाला चान्स द्यायला तयार होतो. तर ही जी मॅनिप्युलेशन होती ना ती मी करू शकलो नाही. म्हणजे मी आर्टिस्टकडे गेलो आणि जर त्यांनी मला एखाद वेळा काय चंद्रा के अभी मैं बिझी हूं, 1 साल तक मेरे पास डेट नाही, तर मी पुन्हा जाऊन परस्यू करण्याची मला हे नसायची की पुन्हा, कारण अशा गोष्टी लगेच होत नसतात खऱ्या, त्या पुन्हा जावं लागतं, पुन्हा जावं लागतं. आणि मी 3-4 अटेम्प्ट मध्ये मला लक्षात आलं की आपण हे करू शकणार नाही. आणि तुम्ही मॅनिप्युलेट करून प्रोजेक्ट उभा राहतो आणि प्रोजेक्ट उभा राहिल्यावर टॅलेंट दाखवायला लागतो, पण प्रोजेक्टच उभा राहिला तर टॅलेंट कुठून दाखवणार. आणि मग मी लक्षात आलं की जर आता स्वतः मला कोणी हेल्प करायची असेल तर ती मीच करू शकतो. आणि म्हणून मी जिथे राहत होतो तिथलं मी घर विकलं, स्वतःचं राहतं घर विकलं. नंतर माझ्या मिसेसची जे ज्वेलरी होती ती विकली, बहिणीची ज्वेलरी विकली, बँकेतनं कर्ज घेतलं. असे बऱ्याच काळून पैसे गोळा करून मी माझा पहिला चित्रपट बनवला अंकुश. तो पूर्ण फुटपाथवरच बनवला होता सिनेमा. पण त्यावेळेला मला का कोणास ठाऊक अशी इंट्युशन होती की नथिंग इज गोइंग टू गो रॉंग. अच्छा. अँड नथिंग वेंट रॉंग इनफॅक्ट. पण
त्यानंतर अंकुशचा डायरेक्टर एन चंद्रा आणि पुढची स्टेप तेजाब प्युअरली कमर्शियल. त्याच्यामध्ये एक मी चित्रपट केला होता प्रतिघात म्हणून अंकुश. येस, प्रतिघात म्हणजे परत नाना पाटेकर आणि त्यावेळी सुजाता मेहता वगैरे होती. आणि क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्सवरचा तो जो पहिला सिनेमा त्याच्यात पुन्हा नवे स्टार्स घेतले होते. म्हणजे मला वाटतं साऊथचा विलन चरण राज वगैरे होता आणि सगळे नवे नट होत्या, नव्या नट्या होत्या. पण सब्जेक्ट इतका पॉवरफुल होता तो की तो मला करासा वाटला. म्हणजे अंकुश नंतर जवळजवळ फिल्म इंडस्ट्रीतले जितके मोठे बॅनर्स होते त्या सगळ्यांनी मला साईन केलं होतं फिल्म करण्यासाठी. पण तरी सुद्धा मी त्या सोडून ही नॉन स्टारर फिल्म करणं प्रेफर केलं, कारण मला ती जास्ती जवळची वाटली. मला असं वाटलं की हे नवं आहे काहीतरी, हे नवं बोलायला पाहिजे, म्हणून मी प्रतिघात केली. आणि प्रतिघात नंतर मग मी एकदम कमर्शियल ग्लॅमरस सिनेमा बनवला जो तेजाब. त्याचं कारण असं होतं की मला नेहमीच मी काम जरी गुलजारांकडे केलं असलं ना तरी माझं आयडियल आपण ज्याला म्हणतो की आपल्याला नेहमी आपण असं की कोणासारखं व्हावं असं वाटतं. प्रत्येक मुलाला विचारतात की तुला कोण व्हावं असं वाटतं. कोण म्हणतो मला सुभाषचंद्र व्हावं असं वाटतं, कोण म्हणतो मला गावस्कर व्हावं असं वाटतं. तर माझ्यासमोर जो सिनेमातला आयडियल होता ना, किंवा आयडॉल म्हणता येईल किंवा आयडियल म्हणता येईल, बोथ फेस, विजय आनंद नावाच्या ज्यांना गोल्डी म्हणतात, की मला त्यांची जी डायव्हर्सिटी आहे ना ती फार इम्प्रेस करत होती. डायव्हर्सिटी अशा आहे नाही की एका बाजूला हा माणूस गाईड बनवतो की जो अत्यंत तरल, भाऊक आणि खूप लार्जर दॅन लाईफ काहीतरी देणारा आणि वेगळाच अनुभव असलेला असा सिनेमा ज्याच्यात प्रचंड सुंदर म्युझिक असलेला, आणि तोच माणूस जॉनी मेरा नाम देतो, एकदम अंडरवर्ल्ड टाईपची पिक्चर. मला वाटतं काय तसं कठीण नाहीये. पण एका बाजूला तुम्ही शांबे नेगल सारखे पण चित्रपट बनवता आणि एका बाजूला जर तुम्ही मनमोहन देसाई सारखा पण सिनेमा बघा तर मग तुमचा त्या मीडियावर किती कमांड आहे, किती तुम्ही त्याच्यावर किती तुमची पकड आहे, किती प्रभुत्व आहे प्रत्येक डिपार्टमेंट, हे तुमची कसाला लागतं. प्रत्येक तुमचं हे तुमची व्हिज्युअल क्वालिटी, तुमची डायलॉग्स, तुमचं स्वतःचा सेन्स ऑफ टायमिंग, सेन्स ऑफ परफॉर्मन्स, आणखी परत तुमचे सब्जेक्ट्स, तुमचं स्वतःचं नॉलेज, ह्या सगळ्या गोष्टी टेस्टला लागतात. आता या तेजाबमध्ये जे अनऑर्थोडॉक्स गाणं होतं विच कॅन बी सेड एज वन ऑफ द माधुरीज आउटस्टँडिंग परफॉर्मन्सेस. मराठी लोकगीता साधारण त्या प्रकारची धून तुम्हाला कसं वाटलं की दिस विल क्लिक? काय म्हणजे काय इंट्युशन काय झाली ती, कशामुळे झाली ती? ऍक्च्युली काय झालं, ज्यावेळेला मी पहिला माझा कमर्शियल सिनेमा जो आहे तो तेजाब हा बनवायला सुरू केला तेव्हा मी पहिल्यांदाच मोठ्या म्युझिक डायरेक्टर बरोबर काम करत होतो, लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि ते म्हणजे तर दिग्गज होते, म्हणजे ते दिग्गज राहतीलही. तर ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिटिंग सुरू झाल्या आणि जावेद अख्तर गाणी लिहित होते, तर त्यांची स्टाईल अशी होती की ते बसायचे, आणखी जावेद साहेब बसायचे, आणि त्या टिपिकल त्या गाण्याची प्रॉब्लेम काय होता त्या गाण्याचा की त्यांनी विचारलं की सिच्युएशन काय आहे, तर सिच्युएशन काय आहे की एक मुलगी स्टेजवर नाचते आणि विलन तुला घेऊन उचलून घेऊन जातो. कारण पिक्चर सुरूच तिथूनच असल्यामुळे कहाणी काहीच घडलेली नाही. त्याच्यामुळे काय की एक मुलगी आहे, स्टेज परफॉर्मन्स करते आणि विलन्स येऊन तिला उचलून घेऊन जातात. तर आता ह्याच्यात त्यांनाही काही एक्साइटिंग असं काही वाटत नाही, म्हणजे कारण तुम्हाला स्टोरी काहीच बेनिफिट देत नाहीये, म्हणजे काही तुम्हाला त्याच्यातनं देत नाहीये सूत्र काही. तर एक दिवस मीटिंग झाली, जावेद अख्तर आले, आम्ही थोडस गप्पा मारल्या, हे करूया ते करूया. मीटिंग संपली, म्हणजे 2 दिवसांनी अजून बसूया. परत 2 दिवसांनी बसलो, परत आपल्या इकडे तिकडे झालं एक ते. पण मला एक जाणवत होतं की कुठेच कोणी पोचत नव्हतं, ना संगीतकार कुठे पोचत होता, ना गीतकार कुठे पोचत होता, ना प्रोड्युसर डायरेक्टर कुठे पोचत होता. जस्ट भेटायचं आपलं. आणखी तिसरी पण मीटिंग झाली, तेही अशीच फिजल आउट झाली. आणि लक्ष्मीकांतजींची एक खास स्टाईल होती, ज्यावेळेला त्यांना एखाद्या प्रोड्युसर डायरेक्टरला हे आता कळवायचं असेल किंवा सिटिंग चालू आहे आणि आता ही मीटिंग संपली, तर असं सांगणार ना की चलो अभी खतम हो गया, असं बोलणं त्यांना ऑकवर्ड वाटायचं. व्हेरी नाईस पर्सन. तर ते काय करायचे, ज्यावेळेला त्यांना असं कन्व्हे करायचं असायचं की ही मीटिंग आता संपली, तर ते हार्मोनियमवर जनगणमन वाजवायचे.
म्हणजे आपले तर सत पेटी घ्यायचे की तुम्हाला लगेच कळलं पाहिजे की तुमची मीटिंग संपलेली आहे. म्हणजे विदाऊट हर्टिंग एनीबडी यूज टू कन्वे की असं आहे. तर मला चौथ्या मिटिंगला काय झालं की जावेद तर आलेच नाहीत आणि मला लक्षात आलं की त्यांचा इंटरेस्ट आता बहुतेक सिनेमातनं गेलेला आहे की ह्या सिनेमाचा काय नाही, या प्रोड्युसर डायरेक्टरला काय सांगता येत नाहीये, ही सिच्युएशन काय की हिरोईन नाचते आणखी विलन येतात उचलून घेऊन जातात, काय करायचं. त्यामुळे त्यांनी दांडी मारली होती. लक्ष्मीरानजी पण बसले होते आणि बहुतेक मला असं वाटलं की आज फायनल मला जनगणमन ऐकायला मिळणार की तर मी बसलो होतो. आणखी मला म्हणायला लागले की काय, म्हटलं की लक्ष्मीजी काय करूया. ते म्हणाले की जावेद साहेबांना सांगा ना काहीतरी लिहायला. आता ते एकमेकांच्या कोर्टात बॉल टाकायला लागले. जावेद साहेब सांगायला लागले मला की त्यांना ट्यून द्यायला सांगा, हे म्हणायला लागले त्यांना लिहून द्यायला सांगा. ते म्हणाले की तुम्हाला काय, तुमच्याकडे काही आहे का, मला विचारायला लागले. म्हटलं माझ्याकडे काय असणार. तर मी सहज असं बोलता त्यांना म्हटलं ती एक जे कोळीवाड्यात नेहमी त्यांची एक सिग्नेचर ट्यून वाजते, ती फार इंटरेस्टिंग आहे, काय काय काय. तर मी त्यांना ती गाऊन दाखवली. ती त्यांनी ऐकलेली होती, फक्त त्यांना त्या क्षणी ती प्लेस होणं, कारण ही काय मी पहिला ऐकणार नव्हतं. जवळ 25 वर्ष वरळी कोळीवाड्यात आम्ही ऐकतो. आणि ती अरे म्हणाले हे तर फार हिट गाणं होऊ शकेल. आणि ते जनरली काय असतं, कुठचाही संगीतकार ज्याला लिरिसिस्टला हे देतो, गाण्याची ट्यून देतो ना, तेव्हा नुसती देत नाही तर त्यात काही डमी बोल टाकतो तो. तर ते डमी बोल टाकावे म्हणून त्यांनी ते 1 2 3 म्हणून असं ते गायत राहिले ते जावेद साहेबांना देण्यासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 22 23 असं त्यांनी ते लिहून आणि ते रेकॉर्ड केलं. आणि जावेद साहेबांनी हे ट्यून आहे, हे ट्यून आहे, बाकी वर्ड्स आप भरले ना. तर जावेद साहेबांना काय सुचलं, त्यांनी ते 1 2 3 हेच इन्कॉर्पोरेट करून त्याची पूर्ण स्टोरी बनवली. आणि असं ते गाणं एकंदरीत जन्माला आलं. चंद्राजी, अंकुशमध्ये 4 मराठी कलाकार होते, नाही 1 नॉन मराठी होता, पण बाकीचे सगळे मराठी कलाकार होते. इंट्रोडक्शन तुम्ही नाना पाटेकरला दिलं त्याच्यात. म्हणजे मला अजूनही आठवतंय की दादरला सुद्धा त्या सेना भवनच्या समोर मोठे पोस्टर लागले होते. पब्लिसिटी स्टाईल सुद्धा वेगळी होती ती. बरोबर. त्यानंतर सडनली तेजाब, म्हणजे मध्ये प्रतिकार आहेच, पण तेजाबची पब्लिसिटी आणि त्याचं ते ग्लॅमरायझेशन, यामध्ये कुठेतरी डायरेक्टर कॉम्प्रोमाइज करत गेला का? नाही, कॉम्प्रोमाइज करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण मला ज्या प्रकारचा मोठा सिनेमा बनवायचा होता तो अगदी क्लिअर होता आणि तो मला तसा बनवायचा होता. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की डायव्हर्सिफिकेशन, की आर्ट फिल्म सारखी बनवू शकतो तर कमर्शियल सिनेमा सुद्धा बनवू शकतो, किंवा आपल्याला किती पकड आहे ही टेस्ट करण्यासाठी तो केलेला होता. आणि बाकी राहिलं काय की ज्यावेळेला तुम्ही एखाद्या मोठ्या सर्कलमध्ये शिरता तेव्हा नॅचरली जेवढा मोठा पैसा त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागतो तेवढाच तुमची जबाबदारी त्या पैशाविषयीची, जो माणूस पैसे लावणार आहे त्याची, कमर्शियल तुमच्या एक्सपेक्टेशन्सची त्याच्यात वाढत जाते. आणि त्यानुरूप मग थोडे बहुत तुम्हाला बाइंडिंग्स, थोडे बहुत बंधनकारक असे हे येतात. पण मला असं वाटतं की त्याच्या पलीकडे असं काय कंपल्शन नसतं, पण काही गोष्टी डेफिनेटली तुम्हाला बंधनकारक असतात ज्या तुम्हाला थोड्याशा तुमच्या प्रकृतीच्या विरुद्ध वागायला लावतात. पण मला वाटतं ते सगळ्याच ठिकाणी असतं. असं कुठच्याच ठिकाणी पूर्ण स्वातंत्र्य हे तुम्हाला कुठच्याच याच्यामध्ये मिळत नाही. म्हणजे एखादा स्टार असणं ही पण एक डिमांड असते असं मी ऐकलं. बरोबर आहे. कारण नाही म्हणजे सेलेब्रिटीसाठी शेवटी तो धंदा आहे. ज्यावेळेला एखादा माणूस त्याच्यात करोडो रुपये खर्च करणार असतो तेव्हा त्या पैशाच्या रिटर्नची पण त्याला खात्री असायला लागते. जेव्हा डिस्ट्रीब्युटर ते विकत घेणार असतो तर अशा, आणि ज्या वेळेला तुम्हाला या गोष्टी जर अवेलेबल होत असतील तर ते सोडून, ते नाकारून तुम्ही अंकुश सारखा केवळ घर विकून आणखी दागिने विकून सिनेमा करण्यात काय सेन्स नसतो. बरोबर. अच्छा, आता तेजाब नंतर नरसिम्हा, त्यात तुम्ही परत स्टार चेंज केले. म्हणजे ऍक्ट्रेस जरी मराठी असली, सनी देओलला ओमपुरीला फर्स्ट टाइम विलन म्हणून इंट्रोड्यूस, म्हणजे एका वेगळ्या प्रकारे मोठ्या कमर्शियल म्युझिक डायरेक्टरच तेच उरले. तर नॉर्थ इंडियामधल्या एखाद्या गावातला विषय घेऊन परत जो माणूस वरळीमधला स्वतः अनुभवलेला जग दाखवतो, अशा माणसाने परत नॉर्थ इंडियन मधला कुठल्या तरी कल्पक गावातली स्टोरी देण्यापाठचा काही हेतू होता का? नाही, ती नॉर्थ इंडियातली ऍक्च्युली तशी नव्हतीच. तसं बघायला गेलं तर ती पुन्हा ती प्रवृत्ती आहे.
बापजी प्रवृत्ती आहे, हुकुमशाही प्रवृत्ती आहे, ती कुठेही असू शकते. ती महाराष्ट्रात असू शकते, ती तुमच्या गोव्यात असू शकते, तशी ती नॉर्थमध्ये आणि साऊथमध्ये असू शकते. त्याच्यामुळे गंमत अशी आहे की तो सब्जेक्ट जो आहे याचा आपला नरसिंहाचा, तो मला मिळालाय महाराष्ट्रातच आणि पुण्यातच मिळाला. हा, म्हणजे कसं झालं की मी प्रतीकाचं काही स्क्रीन प्लेचं काम करायला मी पुण्याला एका हॉटेलमध्ये बसलो होतो, रणजित हॉटेल म्हणून आहे तिथे. आणि त्यावेळेला एकदा काय झालं की मला खालून फोन आला काउंटरवरनं आणि म्हणाल तुम्ही चंद्राजी बोलताय का? तर म्हटलं हो. तुम्ही अंकुशचे डायरेक्टर तुम्हीच का? त्यावेळेला माझा अंकुश सिनेमा रिलीज झाला होता. तर मुलीचा आवाज होता. तर मला म्हणाले की मी खाली काउंटरवर आहे, मी इथे यांच्या इथे चार्टर्ड अकाउंटंट आहे, म्हणजे त्याची असिस्टंट आहे, तर मला तुम्हाला 10 मिनिटं भेटायला मिळेल का? म्हटलं ठीक आहे. तर ती वर आली रूमवर आणि मला म्हणायला लागली मी फिल्म पाहिली तुमची, फार आवडली मला, असं तसं. आणि मग बोलता 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 ती मला तिच्या घरची गोष्ट सांगायला लागली. आणि तिची घरची गोष्ट ही जर ती त्या पिक्चरमध्ये डिंपल कापडी असेल तर तिच्या पर्स्पेक्टिव्ह जी घडेल ना तशीच होती की तिचा भाऊ एका पॉलिटिशियनच्या मुलीच्या प्रेमात पडला आणि त्या पॉलिटिशियननी त्यांना इतक्या धमक्या दिल्या की घरातून काढून टाकू, तिचा बाप कुठे नोकरी करत होता तिकडून त्याला काढून टाकायला लावलं, त्यांचं ते एक कॅन्टीन चालवत होते तिकडचं कॉन्ट्रॅक्ट टर्मिनेट करायला लावलं, त्यांची इकॉनॉमिकली एवढी कोंडी केली. आणि तो मुलगा फ्रस्ट्रेट झालेला, तो घरी येऊन रडतो की माझ्यामुळे तो अख्ख्या घरावर ओढवलाय वगैरे असं. तर तो ते आणि ती एवढं बोलता बोलता ती रडत होती आणि सगळं सांगत होती आणि ते माझ्या डोक्यात जाऊन बसलं होतं ते सगळं. आणि नंतरच्या वेळेला मग नरसिंहाच्या वेळेला मी सब्जेक्ट शोधायचा होता, तर ती पुन्हा ती स्टोरी माझ्या डोळ्यासमोर यायची आणि मग त्याला जे काय रूप दिलं त्याच्यानंतर. आणि गंमत अशी आहे की इव्हन त्याच्यामध्ये जे नरसिंहाचं कॅरेक्टर होतं तर ते सुद्धा त्या मुलीच्या कहाणीमध्ये होतं. म्हणजे ती सगळं स्वतःची दुःख सांगत असताना सांगायची की आमच्या इथे तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे एक निवडून आलाय काउन्सिलर आणि तुम्हाला माहित, म्हटलं की हो का, तो हाफ मर्डर मध्ये जेलमध्ये आहे आणि जेलमधून निवडून आलाय आणि तो गुंड आहे वगैरे. आणि ते म्हणते की मी लहानपणी माझी आई मला सांगते की ते आम्ही दोघं जण खेळायचो आणि एकत्र खेळायचो वगैरे असं मला आई सांगते. कुठेतरी मला ना त्या बाईच्या मनामध्ये त्या गुंडाविषयी काही सुप्त भावना अशा असल्यासारख्या, कारण या क्षणी तिला असं वाटायचं की हा गुंडच मला या सिच्युएशन मधून वाचवू शकेल, जी माझ्या फॅमिलीवर ओढवली आहे. त्याच्यात आज जर माझ्या पाठी कोणीतरी असा बलदंड माणूस उभा असता तर आज माझ्या घराला कोणी, माझ्या भावाला कोणी असं हात लावायला धजलं नसतं. तर त्याच्यामुळे तिला सतत त्या एक कॅरेक्टर विषयी फार अशी तिच्या डोळ्यामध्ये मला दिसली आहे की आज जर तो गुंड तिच्याकडे म्हणाला असता की माझा हात धरतेस का, त्यांनी त्याचा हात धरला असता. ती सीए असलेली मुलगी, त्या क्षणी तिला सहाऱ्याची फार गरज होती. तर ते सगळं असं फार असं विचित्र आणखी एक इमोशनल असं सगळं ते हे होतं. तुमच्या प्रोजेक्टमध्ये स्टोरी, स्क्रीन प्ले यात तुमचं किती कॉन्ट्रिब्युशन असतं किंवा तुमचा किती हस्तक्षेप असतो? स्टोरी स्क्रीन प्ले मीच लिहितो, माझ्या सगळ्या फिल्म्स मीच लिहिलेल्या आहेत. फक्त डायलॉग्स मी दुसऱ्या बरोबर मिळून लिहितो. कमलेश पांडे म्हणून त्यांच्यावर काही मिळून लिहिल्या, एक फिल्म त्या के सिंग बरोबर लिहिलेली, पण स्टोरी स्क्रीन प्ले मोस्टली माझाच असतो. तुम्ही मध्यंतरी घायाळ हा मराठी पिक्चर प्रोड्यूस केला, हो, पण डायरेक्शनसाठी पुरुषोत्तम बेर्डे आपले होते. तर मराठीत डायरेक्शन न करण्यापाठचं काही कारण? नाही, कारण एकच होतं, एकमेव आणि एकच, की मराठीचं बजेट खूप छोटं असतं, कारण त्याचं नॅचरली त्याचा क्लायंटल पण छोटा आहे, एका स्टेट पुरता आहे. तर मी एवढे मोठे मोठे सिनेमा केल्यानंतर आमचा सगळा आउटलुक हा फार वास्ट झालेला आहे. तर मला स्वतःला भीती वाटत होती की मी एवढ्या छोट्या बजेटमध्ये मी फिल्म कम्प्लीट करू नाही शकणार. कारण जी गोष्ट जेवढा आहे पैशात कम्प्लीट करायला पाहिजे तेवढाच पैशात कम्प्लीट करायला पाहिजे. म्हणजे थोडी बहुत एक 10-20%, 25% तुम्ही मार्जिन घेऊ शकाल, पण एका बाजूला तुम्ही करोडो रुपयाची फिल्म बनवल्यावर 25-30 लाखाची फिल्म बनवणं, मला स्वतःला असं वाटलं की मी काहीतरी गडबड करेन आणखी नंतर मग ओव्हर बजेट होईल. आणि ओव्हर बजेट मध्ये 30ची 40 झाली तर समजू शकेल, पण 30ची 100 झाली तर काय करणार, असं होईल. म्हणून मी म्हटलं की जो योग्य माणूस आहे त्याला घेऊया आपण आणि ह्याची कशी मेकिंग हे लोक करतात एवढ्या पैशामध्ये ते पाहूया.
आणि ऍट द सेम टाइम मी पुरुषोत्तम बेर्डेला पूर्ण लिबर्टी दिली, बेस्ट ऑफ द इक्विपमेंट्स दिले, बेस्ट ऑफ द ऍक्टर्स दिले आणि त्यांनी तेवढ्याच चांगल्या रीतीने तो सिनेमा बनवला होता. म्हणजे तो सिनेमा खरोखर मला अजूनही आय एम प्राऊड दॅट आय हॅव प्रोड्यूस दॅट फिल्म. अनफॉर्च्युनेटली फक्त काय झालं की त्या सिनेमाची टायमिंग रिलीजची इतकी जबरदस्त होती की आम्ही ज्या दिवशी फिल्म रिलीज केली ना त्याच दिवशी महाराष्ट्रात भूकंप झाला. लातूरचा. तर अगदी भूकंपाच्या दिवशी रिलीज करणं म्हणजे जबरदस्त टायमिंग आहे, अशी फार कमी लोक करू शकतात. म्हणजे 2 भूकंप निर्माण करणं. हा, म्हणजे आम्ही म्हणतो की आमचा चित्रपट एवढा पॉवरफुल होता की महाराष्ट्रात भूकंप झाला. आणि त्या भूकंपामुळे त्या पिक्चरची जी एक डंख लागायला पाहिजे आता ऑडियन्सला, तो लागू शकला नाही. चंद्राजी, मला एक सांगा, पिक्चर चांगला असणं न असणं म्हणजे त्या लोकांवर किंवा प्रेक्षकांवर थोड्याफार प्रमाणात अवलंबून असतं, पण त्याहीपेक्षा जास्त म्हणजे जे क्रिटिक्स असतात त्यांचा कधी कधी त्या एका पिक्चरवर एकदम रोष ओढावतो. हमलाच्या बाबतीत मला वाटतं तसं झालं. तर ते कुठे गणित एक्झॅक्टली कुठे चुकलं? गणित चुकलेलं असतं असं काय नाही. कधी कधी खूप वेगळ्या गोष्टी असतात ज्या चित्रपट चांगला असूनही न चालण्याला कारणीभूत होतात. याच गोष्टी हमलाला झाल्या असतील असं म्हणत नाही. एक जनरल तुम्हाला पहिले सांगतो की एखादा सिनेमा चांगला जरी असला तरी सुद्धा तो त्याच्याविषयी क्रिटिक वाईट लिहू शकतात, तो फ्लॉप होऊ शकतो. काय होतं की बऱ्याच वेळेला पिक्चरची टायमिंग जी आहे ना, जसं मी आता घायाळबद्दल म्हटलं की चांगला सिनेमा असूनही तो भूकंपाच्या दिवशी रिलीज झाला. तर हमला ज्या वेळेला आम्ही सुरू केला होता त्यावेळेला त्याची जी कथा होती ती एक नवी कथा होती. त्यावेळेला म्हणजे तशा प्रकारचा सिनेमा आला नव्हता. पण काही कारणास्तव म्हणजे आर्टिस्टच्या डेट्समुळे आणि प्रोड्युसरच्या थोड्या लेथार्जीमुळे अशा अनेक गोष्टींमुळे तो पिक्चर खूप लांबला. त्याच्याच मध्ये मग आमच्या सेटवर अनिल कपूरला एकदा ऍक्सिडेंट झाला आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. त्याच्यामुळे 1 वर्ष शूटिंग थांबलं, पूर्ण 1 वर्ष. अरे बापरे. त्याच्या पायाला असं क्रॅक आला होता. तो क्रॅक आल्यामुळे तो 6 महिने त्याला घरी बसायला लागला आणि त्या 6 महिन्यामध्ये ज्या दुसऱ्या प्रोड्युसरचं नुकसान झालं होतं त्यांनी पहिल्यांदा डेट्स दिल्या नॅचरली. आणि आम्ही कुठच्या तोंडाने जाणं, कारण आमच्या सेटवर कोणी जबरदस्तीने केलं नव्हतं पण शेवटी आपल्याला थोडंसं गिल्टी वाटतं, त्यामुळे ते थांबलं. अशा रीतीने त्या पिक्चर जो सिनेमा 1-1.5 वर्षाच्या आत आला असता, म्हणजे जो तेजाब नंतर 1 महिन्याने सुरू झाला होता तो तेजाब नंतर रिलीज झाल्यानंतर 2 वर्षांनी लागला. अरे बापरे. तर त्या डिले मध्ये ना त्या सब्जेक्टचा चार्म निघून जातो, त्या सब्जेक्टचे नाविन्य असतं त्याच्यातल्या घटनांमधलं. म्हणजे इव्हन 4 वर्षानंतर मला स्वतःला तो स्टेल वाटायला लागला. त्या क्षणी मला कोणी सांगितलं असतं की हमला पुन्हा बनवतोस का, तर त्या हमलापेक्षा मी खूप वेगळा हमला बनवला असता. तीच कथा असती, कारण शेवटी कथा असते तीच, पण कालानुरूप तुम्ही ती सतत ट्रीटमेंट बदलत राहते, त्याच्यातल्या व्यक्तिरेखा बदलत राहतात, त्याच्यातले म्हणजे सामाजिक संदर्भ बदलत राहतात. बरोबर. तर ते 4 वर्षानंतर ते स्टेल झालं होतं सगळं प्रकरण. त्याच्यामुळे तो फिल्म वाईट होती का नाही होती याच्यापेक्षा प्रॉडक्ट स्टेल झाल्यामुळे त्याला हे राहिलं नाही. त्याच्यानंतर त्या जे कलाकार असतात सिनेमातले त्यांची सगळी स्टँडिंग जी आहे समाजातली, त्यांची बॉक्स ऑफिस स्टँडिंग आहे ती बदललेली असते. ह्या सगळ्या गोष्टींचा नॅचरली सिनेमा. आता त्यावेळेला किमी काटकर होती, त्यावेळेला आम्ही पिक्चरमध्ये घेतली. किमी काटकर त्यावेळेला खूप मोठी स्टार होती आणि पिक्चर रिलीज झाला त्यावेळेला ती सिनेमा लाईन सोडून ऑलरेडी हाऊसवाईफचा रोल तिने ऍक्सेप्ट केलेला होता. तर हे सगळं जे गणित त्या डिलेमुळे झालं होतं ना, फसलेलं होतं, त्याच्यामुळे त्या पिक्चरला खूप हे झालं. अच्छा, मला सांगा, तुम्ही मॅक्झिमम स्टार लोकांबरोबर काम केलेलं आहे, त्यांच्याकडून काम करून घेतलेलं आहे. माधुरी दीक्षित, अनिल कपूर, नाना पाटेकर, सनी देओल आहे, मिठुन चक्रवर्ती, धर्मेंद्र आहे, उर्मिला आहे. तर अशा वेळी ऍज अ डायरेक्टर ज्या तुमच्या इंटरप्रिटेशन्स असतात, जे तुम्हाला हवं असतं ते पूर्णपणे मिळू शकतं का? 99% मध्ये तर मला मिळू शकतं. म्हणजे मी आजपर्यंत जेवढा हे केलंय त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय. आणि कारण एक तर काय असतं की जोपर्यंत डायरेक्टरचं स्वतःचं कन्सेप्शन आणि स्वतःची कन्व्हिक्शन ही इंटॅक्ट आहे तोपर्यंत कुठच्याही ऍक्टरला तुम्हाला घाबरायचंही कारण नसतं आणि कुठचाही ऍक्टर तुम्हाला नमवू शकत नाही. कारण तो प्रश्न विचारणार ना, तो काय तो फिल्म वाईट करण्यासाठी आलेला नाही, त्याचंही इंटेन्शन नाही. तो फक्त हे टेस्ट करत असतो की या डायरेक्टरला किती काम येतं, हा स्वतःचा जॉब किती चांगला जाणतो.
आणि तेही इंटेलिजंट असतात, कारण तेही एवढ्या 100 कोटीच्या देशामध्ये फक्त 7-8 स्टार्स असतात. बरोबर. तर तेही त्यांनाही देवानी कुठेतरी इंटेलिजन्स दिलेला असतो. तर ज्यावेळेला ते तुम्हाला कॉन्फरंट करतात त्यावेळेला तुम्हाला त्याला जर कळलं की नाही ह्या माणसाला माझ्यापेक्षा जास्ती सिनेमा माहिती आहे, ह्या माणसाला ही स्क्रिप्ट जास्ती माहिती आहे, त्यानंतर मग तो तुमच्याकडे अगदी गोगलगाईसारखा वागायला लागतो आणि तो तुमच्यावर पूर्ण भरोसा ठेवतो. पण पहिल्या शेड्यूलमध्ये जर त्याला असं वाटलं की नाही हा डायरेक्टर काहीतरी शेकी आहे, हा क्लिअर नाहीये, मग तोही शेकी होतो आणि मग तो आपल्या करिअरचं ते पिक्चर वाचवण्यासाठी मग तो स्वतः विचार करायला लागतो. आणि मग काय होतं, ते दोन विचारांचे क्लॅशेस सुरू होतात आणि त्याच्यामध्ये मग सगळं गाडं भांडणं पण होतात, मग सीन खराब होतात, रिरायटिंग होतं. पण माझ्या पिक्चरमध्ये आजपर्यंत मुळात मी कथा ही ट्विस्ट अँड टर्न्सची कथा मी कधीच निवडत नाही. कथेमध्ये मला पहिल्यांदा वाटतं की या कथेमधून मी कन्व्हे काय करणार आहे, मला काय सांगायचं आहे, याच्यातला गाभा काय आहे. आणि तो एकदा गाभा तुमचा क्लिअर झाला ना की मग पुढची कथा तुमची कधीच डेव्हिएट होऊ शकत नाही, कारण तुम्हाला नक्की माहिती असते की मला ऑडियन्सपर्यंत काय पोचवायचं आहे आणि कसं पोचवायचं आहे. बरोबर. ज्याला ट्विस्ट आणि टर्न्सची कथा असते ना की त्याची आई मेली, मग तो असं झाला, मग त्याने तेच ऐकलं, मग त्याला संशयच आला, ज्याला त्याच्यामध्ये खूप गोंधळ असतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या चेंजेस होतात. पण तुमचा जर विचार असेल आतमध्ये एक आणि त्या विचाराला तुम्ही नेत असाल तर विचाराला नेताना तुम्हाला कधीच अडचण येणार नाही, कारण तुमची पत्र तशीच वागणार जसं तुमचा विचार बोलतोय. आता तुम्ही आर्टिस्टना काय इमोशनल ग्राफ दाखवता का पूर्णपणे, का या सीनमध्ये तेवढंच काम करून घेता नंतर पुढच्या वेळी परत त्याला सांगता? नाही, त्याच्याबद्दल म्हणजे एक फार कमाल एक इन्सिडेंट सांगतो तुम्हाला की कसं असतं ते, की डायरेक्टर का डायरेक्टर असतो की ज्याला पूर्ण स्क्रिप्ट माहिती असायला लागते, ज्याला पाठचा सीन काय कंटिन्युटी आहे आणि ह्या सीन नंतर काय येणार आहे हे सांगावं लागतं. नरसिम्हामध्ये एक सीन आहे ज्याच्यामध्ये डिंपल कपाडियाचा भावाला खूप मारलेला आहे त्या बापजीच्या लोकांनी, अगदी हातपाय तोडलेले आहेत, आणखी हॉस्पिटलमध्ये आहे तो. आणि ती हॉस्पिटलमध्ये जाते आणि तिकडे तो डॉक्टर आहे ना, जो मेन डॉक्टर, तो त्याला डिस्चार्ज देत असतो. तर ती म्हणते अजून त्याला बेहोशी आहे, तो अजून स्वतःच्या तो शुद्धीत नाही आलेला आणि तुम्ही म्हणताय त्याला की त्याला घेऊन जा घरी म्हणून. तो म्हणतो माझे डॉक्टर तू आहेस की मी आहेस, मी डॉक्टर आहे आणि माझ्या दृष्टीने हा पेशंट ठीक झालेला आणि त्याला घरी घेऊन जा. कारण हे सगळं बापजीच्या ऑर्डरवरनं त्याला सगळे मेडिकल एड वगैरे नाकारण्याचा प्रयत्न चाललेला आहे, तो त्यांना प्रॉब्लेममध्ये आणण्याचा. आणि ती तिकडे त्या डॉक्टरला सुनावते खूप मोठी गोष्ट की मला माहिती तू कोणाला घाबरून, तो त्या बापजीला घाबरून तू हे करतोयस, तू ते करतोय, तुमच्यासारखे असे डॉक्टर ज्यावेळेला ह्या सोसायटीमध्ये असेल तर त्याचं काय होणार, शेवटी कॉमन माणसं, असं बरंच म्हणजे मोठं असं होतं. आणि खूप असं ब्लर्ट आउट करते. आणि त्याच्यानंतर सीन होता की त्या मोडक्या भावाला घेऊन ती ज्याला घरी जाते तेव्हा तिला तिकडे तो नरसिम्हा जो आहे तो तिचं घर व्हेकेट करायला आलेला आहे गुंड घेऊन, आणि तिकडे ती त्याला कॉन्फरंट करते की तुझ्यासारखं गुंडाला आणि काय असणार, तुला काय आई बहीण हे भावनाच नाहीये, तशा त्याला कॉन्फरंट. तर ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये सीन चालू होता त्यावेळेला डिंपलने अत्यंत अप्रतिम तो शॉट दिला. 1 शॉटमध्ये तिने तो डायलॉग बोलली, त्याचा डायलॉग जो तो ह्याला बोलायचा. आणि इतका होता की त्या हॉस्पिटलच्या याच्यामध्ये जे जुनी आर्टिस्ट होते, टेक्निशियन्स होते, सगळे बघत होते, उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, अगदी म्हणजे क्लॅप देण्यासारखा तो तिने शॉट दिला. आणि सगळे रिलॅक्स झाले की फॅन्टास्टिक, याच्यापेक्षा आणि बेस्ट काय शॉट होणार. तर मी म्हटलं की 1 मोर. तर कॅमेरामॅन पासून ते ज्युनियर आर्टिस्ट पासून ते डिंपल पासून सगळे माझ्याकडे बघायला की वेडा आहे की काय, एवढ्या ग्रेट शॉट नंतर हा 1 मोर बोलतोय. टाळ्या पण लोकांनी उत्स्फूर्तपणे वाजवल्या, पावती दिली आणि हा म्हणतोय 1 मोर. का स्वतःचा केवळ एक डायरेक्टर म्हणून आपलं ऍसर्ट करण्यासाठी काहीतरी हे करतोय. तर मी तिला जाऊन सांगितलं की प्रॉब्लेम काय आहे की तू तुझ्या इमोशनचा परमोच्च बिंदू दिलास. परमोच्च बिंदू जो आहे एखाद्या फुटण्याचा, एखादा माणूस फुटतं रागाने त्या सगळ्या टेन्शन मधून आणि याच्यातनं, मला एकच फक्त सांग की याच्यानंतरचा सीन आहे ज्याच्यामध्ये तू नरसिम्हावर फुटणार आहेस आणि त्याच्यातनं त्या माणसाचं चेंजिंग पॉइंट आहे, त्याच्यातनं त्याला रिअलायझेशन होतं की बाईजी काय बोलते त्या डोक्यात जातं. तर तू याच्या पुढे जाऊ शकणार आहेस का. तेव्हा तिला लक्षात आलं की पुढच्या सीनमध्ये फुटण्यासाठी ह्या सीनमध्ये थोडंसं खाली काम करणं फार गरजेचं आहे. बिल्डिंग अप व्हायला पाहिजे, बिल्डिंग नाहीतर त्या सीनला अर्थ राहत नाही, कारण तेवढीच फुटली आधीच्या सीनमध्ये, उलट तो रिपिटेटिव्ह वाटेल. म्हटलं त्यामुळे तू ह्या सीनमध्ये सगळं देऊ नको, हातचं राखून ठेव. तू जे दिलंस ते 100% आहे. हे इमोशनल क्वालिटी आपल्याला त्या सीनमध्ये लागणार जेव्हा आपण तो सीन शूट करणार. ह्या सीनमध्ये तू आता ते 75% आण, त्याच्यातलं 25-30% तुझं इमोशन डाऊन कर.
तरच तो सीन जो आहे तो वर येईल. उचलला कारण जाईल. ते मुख्य आहे स्टोरीच्या. पण असं कधी होतं का की तुम्ही एक साधारण डायलॉग किंवा इमोशन एका प्रकारे सांगितलेले आहे आणि आर्टिस्टला ते दुसऱ्या प्रकारे आवडतात किंवा चांगले वाटतात, तर त्यांनी काही वेगळ्या प्रकारे डायलॉग म्हणून दाखवले किंवा इमोट करून दाखवलं, असं काही झालेलं आहे का? हो, असं होतं ना की आता आम्ही एक सीन करतो, शिकारी नावाचा सिनेमा आहे जो यायचा आहे. त्याच्यामध्ये तब्बू आहे, पुन्हा तब्बू एक फार म्हणजे नावाजलेली अदाकार आहे, फारच ब्रिलियंट ऍक्ट्रेस आहे. तर एक सीन आहे की ज्यामध्ये ती एक फ्लॅशबॅक आपल्या दाई मला सांगते, जो त्यात दाई मला माहित नसतो. तिच्या आयुष्यात काहीतरी घडलेलं असतं पास्टमध्ये, एखाद्या मुलीचं असतं किंवा तिचं एका माणसावर प्रेम असतं आणि ते फुलफिल नाही होत. तर ते त्या म्हाताऱ्या बाईला माहित नसतं, ते एका विशिष्ट सिच्युएशनमध्ये तिला ते सांगावं लागतं आणि ते प्रेम फुलफिल झालेलं नाही. इथे तो फ्लॅशबॅक संपतो आणि त्याच्यानंतर पुन्हा इथे ती फ्लॅशबॅक सांगण्याचं जे नॅरेशन आहे ती कंटिन्यू करते. तर तब्बूने मला ते तिला डायलॉग दिले होते की और उसके बाद फिर मेरी उससे शादी नहीं हो पाई गोविंदा बरोबर, ऐसा हुआ वैसा हुआ. तर ती तो डायलॉग पूर्ण पाठ करून आला होती आणि खूप असं इमोशनली चोक वगैरे झालेली की जिने आता स्वतःच्या आयुष्यात एक फार वाईट घटना घडली, जो एक आयुष्यातला एक फार वाईट अनुभव होता जो तिचा, तो तिने सांगितला. तर नॅचरली ती रडण्याचा आहे अभिनय करणं आणि त्याच्यात चोक होणं, तर ती फुल हे होती. आणि तिने मला करूनही दाखवला की असं असंच मी करणार आहे म्हणून. तर म्हटलं फार छान आहे म्हणून. तर तिला असं वाटलं की हा छान आहे म्हणतोय पण कुठेतरी याच्या छान मध्ये काहीतरी राखून ठेवतोय. अच्छा. तर मला म्हटलं की तुम्हाला आवडलं नाही का? म्हटलं नाही, मला आवडलं हे, पण मी म्हटलं की ह्याचं एक वेगळं इंटरप्रिटेशन जास्ती चांगलं असू शकेल का? काय 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 असू शकेल? म्हटलं की आय डोंट नो, ऍज अन ऍक्ट्रेस मी तुझ्यावर अन्याय करत असेन, पण मला असं वाटतं की ह्याचं एक वेगळं इंटरप्रिटेशन असं होऊ शकतं की तो बेडरूम मध्ये सीन होतोय की हे तू इमोट करून सगळं बोलतेस, त्याच्याऐवजी उलट करूया. तू तुझ्या बेडवर बसली आहेस आणि दोन्ही पायांमध्ये तोंड खुपसून बसली आहेस आणि तू पूर्ण डायलॉग तोंड लपवून बोलतेस. तो त्याच्यामध्ये काय आहे की तुझे इमोशन लोक विचार करत राहणार की किती 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 प्रकारे ही इमोट होते बाई. आणि आपल्या आयुष्यातला एक वाईट भाग जो सांगितल्यानंतर प्रेम प्रकरण जे फेल झालेलं आहे त्याच्यानंतर तू त्या बाईला फेस करू शकत नाही, लपवण्याची जी हे आहे ती, आणि तुझा चेहरा न दिसणं, ह्याच्यात मला वाटतं एक वेगळं इंटरप्रिटेशन आहे. ती इन्स्टंटली म्हणाली की हेच चांगलं आहे, तुम्ही हेच करा. तर अशा प्रकारे तुमचं इंटरप्रिटेशन एकदम वेगळं असू शकतं आर्टिस्ट बरोबर. कधी कधी आर्टिस्ट चांगले सजेशन देतात, तेही आम्ही ऍक्सेप्ट करतो, कारण शेवटी जे काय आहे ते चांगलं फिल्मसाठी होत असतं. इथे काय कोणाच्या पर्सनल इगोसाठी किंवा पर्सनल सॅटिस्फॅक्शनसाठी नसतं. त्यामुळे कधी आर्टिस्ट चांगले सजेशन देतात, आम्ही तसं पण करतो शेवट. आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा वाटतो, हे जे वजूद मध्ये जो कॅरेक्टर आहे एन चंद्राचं रिफ्लेक्शन झालेलं आहे का? हो, नाना पाटेकरच्या कॅरेक्टरमध्ये कुठेतरी? हो, बऱ्याच अंशी झालेलं आहे. कारण एवढा कलाकाराच्या भावनांशी, परफॉर्मरच्या, कलाकार म्हणण्यापेक्षा परफॉर्मर एवढ्या जवळ जाणं, ऑफकोर्स त्या आर्टिस्टचं पण तो मोठेपणा आहेच, पण हे काय ती व्यक्तिरेखा लिहिणं तशा प्रकारची. कारण खरोखर म्हणजे तो जो मल्हार आहे तो खूप माझ्या आतमधला एक स्वतःचा पार्ट आहे त्याच्यामध्ये बराचसा. आणि इनफॅक्ट तसं बघायला गेलं तर मल्हारच कशाला, अंकुश मधला पण जो रवी आहे किंवा इतर कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्यांमध्ये कुठेतरी थोडा थोडा एन चंद्र वाटला गेलेला आहे. इव्हन नरसिंहामधल्या नरसिंहामध्ये पण माझ्यातला काही अंश आहे, युगांधरमध्ये पण माझा काही अंश आहे, हमलामधल्या त्या व्यक्तिरेखांमध्ये पण माझा अंश आहे. फक्त काही ठिकाणी तो प्रकर्षाने जाणवतो, काही ठिकाणी तो लपतो. पण कारण मी तशा प्रकारे एक्सपिरियन्सेस घेतलेल्या यांच्यावरच सिनेमा बनवण्याचा माझा एक मला आवडतं त्या प्रकारे. म्हणून त्या प्रत्येक व्यक्तिरेखांमध्ये इव्हन काही व्यक्तिरेखा स्त्रियांच्या आहेत, त्याच्यात काही व्यक्तिरेखांमध्ये माझी आई तुम्हाला थोडीशी सापडेल, काही ठिकाणी माझी बहीण सापडेल तुम्हाला. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्यांनी म्हटलं ना की अंकुशच्या त्या नुक्कडवरची सगळी दोस्त मंडळी सगळी वरळी नाक्यावर आताही उभी आहेत, म्हणजे तीच. हो, बरोबर. तर असा सगळ्या याच्यात वाटला गेलेला आहे. आणि त्याच्यामुळेच काय होतं की प्रत्येक सिनेमात थोडंसं देत असतानाच मग तुम्हाला दुसरं काहीतरी नवं तयार करायला लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला
सतत वाचन करत राहावं लागतं, सिनेमे बघावे लागतात, दुसरं काही बघावं लागतं, परदेशी सिनेमे. म्हणजे तुम्ही जे काय स्वतः देत असता त्याच्याबद्दल पुन्हा ते भांडं भरून ठेवलं तरच तुम्ही काहीतरी नवं देत राहाल. त्यामुळे ते सतत तुमचा एकतर एका बाजूने तोही प्रोसेस स्वतःला अपडेट करण्याचा चालू असावा लागतो. त्यात एक दिवशी तुम्ही रिते व्हाल आणि तुमच्याकडे काहीच देण्यासारखं नसेल. आता गोव्यातल्या लोकांसाठी म्हणजे गोव्यातल्या पार्श्वभूमीवर काही म्हणजे अशी आमची तरी अपेक्षा आहे की तुम्ही करावं. हो, पण गोवा पावसाळ्यामध्ये इतका सुंदर असतो की मला वाटते जसं काश्मीरच्या बॅकग्राऊंडवर एखादी लव्ह स्टोरी करतात तशी गोव्याच्या बॅकग्राऊंडवर ह्या ॲटमॉस्फिअरमध्ये जेव्हा पाऊस पडतो आणि पावसाच्या नंतरचा पिरियड मला वाटतं की फारच सुंदर असं काहीतरी काव्यात्मक कसं कोणी काढू शकेल किंवा मी काढण्याचा प्रयत्न करेन. पण नाही, ते तशीच काढावं अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि लवकरच आम्हाला तो प्रोजेक्ट ऑन फ्लोअर्स दिसून इच्छा. खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून, आमच्या श्रोत्यांनाही बरं वाटलं असेल. मलाही खूप बरं वाटलं कारण मातृभूमीमध्ये येऊन इथे अशा आपल्या लोकांबरोबर गप्पा मारायच्या आणि अशा मनमोकळेपणाने आपल्या आतला अंतरंग उलगडून दाखवायचं त्यालाही एक मजा असते. धन्यवाद. थँक्यू.